राम राम भावांनो, आज असा विषय आहे, आपल्याला जायचे उज्जैन, त्याच्यासाठी फुल तयारी चालू आहे. इको आलेली नाही, इकोसाठी आपण थांबलोय. एवढ्या सर्व तयारी बियारी करून चौक मध्ये आलेच होते, त्यासाठी थांबलो होतो. ती गाडी पण आली की बॅगा वगैरे ठेवला आणि निघालो डायरेक्ट उज्जैन साठी. थोडं पुढे आल्यानंतर लागला भाऊ आपल्याला घाटचा रस्ता तर खूपच खराब होता, पण काय आता जायचं उज्जैन. थोडा प्रॉब्लेम झाला, गाडीमध्ये बसण्यासाठी प्रॉब्लेम होत होता. मग बॅगा काढल्या आणि ठेवलं भाऊ कॅबिन वरती सर्वांच्या बॅगा वगैरे कॅबिन वर बांधून आलो डायरेक्ट पुढे. डायरेक्ट रात्र होऊन गेली, पण पोरं काय ऐकायला तयारच नव्हतं. डायरेक्ट पूर्ण मज्जा मारत होता. ड्रायव्हर सुद्धा आपल्यासोबत फुल मजा मारत होता. ड्रायव्हरला म्हणता काय विषय नाही, तुला पटेल तेवढी मज्जा कर, पण गाडी एकदम व्यवस्थित चालव. पलटानला काय गाडीमध्ये नाचता येत नव्हतं भाऊ. गाडी डायरेक्ट साईडला लावली डाब्याच्या ठिकाणी, डायरेक्ट नाचायला लागले. जेवण वगैरे करून घेतलं. पण दाखवतो मी कसे डान्स करत होते पूर्ण फुल एन्जॉय मध्ये. डाब्यावर जेवण वगैरे करून आलो. 1-1.5 तासानंतर आलो इंदोर मध्ये एंट्री झाली आणि डायरेक्ट निघालो. मग थोडं पुढे आल्यानंतर आलो डायरेक्ट उज्जैन मध्ये. आता इथं रूम वगैरे करावं लागेल ना, त्याच्यासाठी पोचल्यानंतर रूम वगैरे केला आणि बॅगावर ठेवल्या. त्या सर्वांना जेवण वगैरे करायचे होते. मग आलो इकडं. तेवढ्याच एक हॉटेल दिसली. मग त्यांना म्हटलं इथं चला जेवण्यासाठी. ते म्हणे नाही म्हणे, आता बघू म्हणे कुठं जायचं काय नाही म्हणे. 1-1.5 तास फिरल्यानंतर आम्हाला एक हॉटेल दिसली. मग तिथं आलो जेवणासाठी. जेवण वगैरे करून आलो रूमवर. यांनी तर डायरेक्ट लातच मारली, मला डायरेक्ट खाली फेकून दिलं. तो म्हणे तू इथं झोपूच नको म्हणे, आम्ही एकटे झोपू म्हणे. यांनी आपल्याला झोपायला जागा दिली नव्हती. मग यांना एकला पकडून गोल्या मारत होता. मी नाचत होता. म्हटलं यांना झोपू द्यायचे नाही, आता आपल्याला जागा दिली नव्हती त्यामुळे. No, 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 no. रात्रभर मस्त्या केल्यानंतर सकाळी लवकर उठलो आणि गेलो भोले बाबाच्या दर्शनासाठी. आंघोळ वगैरे करून सण. लाईनी एवढ्या मोठ्या मोठ्या होत्या, मला वाटलं काही तर सकाळ होईल म्हटलं आम्हाला. लाईनीमध्ये लागल्यानंतर थोडं पुढे आलो, मोकळी जागा होती. आम्ही पडायला लागलो. आमच्या मागे तर डायरेक्ट पूर्ण पब्लिक पडत होती ना. पब्लिकला काय वाटलं काय माहिती, आम्ही पडत होतो. आमच्या मागे डायरेक्ट पूर्ण पब्लिक बाया माणसं सर्वेच पडत होते. बापरे म्हटलं काय झालं हो. मध्ये आलो मग झालं आपलं दर्शन भोले बाबांना. सजावट चालू होती मस्त पैकी, एकदम आरामशीर दर्शन झालं आपल्याला. दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो. ज्याला जी वस्तू घ्यायची होती ती घेतली आणि निघालो मग रूम कडे. बॅगाला टाकल्या गाडीमध्ये आणि निघालो मग बिलाट बाबाकडे. बिलाट बाबा जायचं होतं आपल्याला फिरण्यासाठी. बिलाट बाबा वरती जायच्या टायमाला घाट एवढा भयंकर होता, जीव तर डायरेक्ट खाली वर होत होता. बापरे. नारळ वगैरे घेतलं ना आलो दर्शनासाठी. इथं गर्दी काय एवढी नव्हती म्हणून लवकर नंबर लागत होते आपल्याला. नारळ वगैरे ठेवला, अगरबत्ती लावली, दर्शन बिर्शन घेतलं आणि मग निघालो मग खाली. प्रसाद वगैरे घेतला, दर्शन बिर्शन घेतलं, निघालो घराकडे. गाडीमध्ये बसल्यानंतर सचिन भाऊ काय धीरज मारत नव्हता भाऊ, डायरेक्ट नाचत. याला म्हटलं साईडला गाडी लावा, नाचू म्हणतो सर्वजण. झालं भाऊ, मजा मारून घेतली, निघालो भाऊ मग घराकडे. 1.5-2 तासाच्या प्रवासानंतर आलो भाऊ मग गल्लीत. बॅगा वगैरे सोडल्या, त्याची बॅग टांगली आणि निघालो घराकडे. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की. जय श्री महाकाल.